हाय. सो आज मी तुमचं परत स्वागत करत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. हाय कर दादू. हाय से हाय. हॅलो दादा. हॅलो. तर सगळीकडेच सध्या हळदी कुंकाची धूम चालू आहे. जिकडे तिकडे जे कोणी पण हळदी कुंकाचं, कोणी गुजराती स्टाईल करताय, कोणी मारवाडी करताय. तर उद्या माझ्याकडे हळदी कुंकू आहे, तर त्याची छोटीशी तयारी चालू आहे. तर मी काही कोणती वेगळी थिप करत नाही, पण म्हटलं आपलं आराध्य दैवत आहे विठ्ठल रुक्माई, आणि मेन हळदी कुंकाचं शास्त्र हे त्यांच्यापासूनच सुरुवात होतं. कारण की याच दरम्यान विठ्ठल रुक्माईचाही विवाह झाला होता, आणि त्याच अनुषंगाने आपण हळदी कुंक हे संक्रांतीपासून तर वसंत पंचमीचे सप्तमीपर्यंत आपण चालू करतो. तर हा एक मेन त्याचा जे त्यामागची जी गोष्ट आहे ती ही आहे. आणि आराध्य दैवतला जपतच मी त्याच पद्धतीने ह्या वर्षीचंही हळदी कुंकू करत आहे. तर माझ्यासोबत चला मी कशी तयारी करते, छोटी मोठी माझी, तर नक्कीच स्टेज ठेवून राहा. आणि चला आपण करूया ह्या वर्षी 2026ची हळदी कुंकवाची तयारी. से बाय. चल. विठ्ठल रुक्माई ही महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्याचप्रमाणे मी सगळ्यात पहिले यांना इथे स्थापन करत आहे. म्हणजे यांच्यासाठी मी स्पेशल हा झोलच बनवला होता, की जेणेकरून जे पण एंट्रीला कोणी येतील त्यांच्यासाठी हे स्पेशल, त्यांची सगळ्यांसाठी माझ्या विठ्ठल रुक्माईचं पहिले दर्शन घ्यावा ही माझी पहिल्यापासूनची इच्छा होती. आणि तुम्ही जर बघत असाल तर वर एक छोटासा असा लोगोही तयार केलाय. आता या लोगोचं महत्व प्रत्येकाला असं वाटत असेल की पांडुरंगाच्या ज्या माथ्यावर असतो तो लोगो आहे, पण याचं जर तुम्हाला खरं शास्त्र सांगायला गेले तर हा एक नजर टप्पू म्हणून पण ही आहे. कारण की जेव्हाही तुम्ही बाहेरून कोणी येतं, निगेटिव्ह एनर्जी असेल, कुणाचा विचार काय असेल, आल्यानंतर पहिली नजर हे पांडुरंगाच्या ह्याच्यावर पडते, टिक्यावर, आणि तिथेच सगळं काही समाप्त होतं. तर हा एक माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह पॉइंट आहे की मी हे स्ट्रक्चर करण्याच्या मागे. तर मेन माझं इंटेन्शन असंच होतं की कोणीही असो, माझा मराठमोळ्या घरामध्ये तुम्ही जेव्हा एंट्री करता आहे तर माझे आराध्य दैवत तिथे दिसले पाहिजे. सो हा एक छोटासा आहे. आणि हे मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की जेव्हा तू तुझं घर करशील तेव्हा एंट्री वगैरे असेल तर एक पांडुरंगाची मूर्ती तिथे ठेव. ते त्यावेळेस मी लक्षात ठेवलं होतं, आणि तशाच त्या अनुषंगाने विलास यांनी ही मूर्ती आणली. खरंच खूप सुंदर आहे. बघितल्यावर असं मन असं एकदम प्रसन्न होऊन जातं. खरं तर सांगायचं झालं की हा व्हिडिओ खूप दिवसाचा तयार होता, पण अपलोड करायचाच राहून गेलं. आता घाई गडबड इतकी असते ना की त्यामध्ये मला काही गोष्टी अपलोड करायच्या खरंच राहून देतात, पण ब्लॉगिंग करायची हौस इतकी आहे ना तर ती माझ्यातून सुटेना. सो हळदी कुंकाच्या दिवशी मी पूर्णपणे महाराष्ट्रीयन थीम केली होती. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बॅकसाईडला पांडुरंग आणि रुक्माईच्या पाठीमागे काही स्टिकर आहे, तर स्टिकर नव्हतं, तर ते आम्ही लाकडाने बनवलेला लोगो होता. त्यानंतर हळदी कुंकाला सगळेजण येणार म्हणून मी आज साडी घातली होती मस्तपैकी. त्यामध्ये नेटची साडी आणि सिम्पलचाच लुक ठेवला होता, आणि आपले पारंपरिक ज्या आपल्या असतात गळ्यातल्या त्याच मी घातल्या होत्या. आणि खूप साधाच मेकअप ठेवला होता जे नेहमीप्रमाणे असतो तो. पांडुरंगासाठी, रुक्माईसाठी गळ्यातले हार यांनी तयार केले, विलासने तयार केले होते. सो तेही त्यांना मस्तपैकी सजवले, आणि पूर्णपणे घरामध्ये तयारी केली. रांगोळी, जे वाण होते तेही दिले, तेही आणले गेले. आणि पूर्णपणे म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीने करायची असतं त्या पद्धतीने मी तयारी करून ठेवली होती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझी जी आराध्य दैवत आहे विठ्ठल रुक्माई, त्यांच्याप्रती माझं जरासं थोडंसं वेगळंच एक इंटेन्शन आहे. म्हणून त्या हिशोबानेच मी पूर्ण थीम ठेवली होती, म्हणजे जी की ऑलरेडी होती. त्यानंतर जसे जसे हळदी कुंकाला सगळ्या माझे फ्रेंड्स, फॅमिली जेवढे येत होते, आम्ही रीलही करत होतो. म्हणजे हळदी कुंक आम्ही मस्तपैकी एन्जॉयही करत होतो. आणि त्याबरोबर आम्ही ज्या ट्रेंडिंग रील होत्या त्याही बनवत होतो, आणि खूप साऱ्या रील बनवल्या. इतके सगळेजण येऊन गेले ना, मला खूप छान वाटलं. जवळपास बिल्डिंगचं मी म्हणत असेल की अर्धे जणांचं मला कॅप्चर करायचंच राहून गेलं. त्या जवळपास 10:30-11 वाजले होते हळदी कुंका उरकता. पण ह्या वर्षी 2026 खूप धामधूम पद्धतीने झालं. आणि खरंच मेन म्हणजे इतक्या कमी वेळेमध्ये मी सगळ्यांशी इतके कनेक्ट झाले. सो भेटू परत नवीन एखाद्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.